Hey, hello friends. My name is Shivani and welcome back to my channel. सो गाईज आज तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा एक खूपच लक्झरियस आणि वर्थ द हाईप असा एक रेस्टॉरंटचा व्लॉग घेऊन आलेली आहे, जे की खूप फेमस आहे आणि ज्याचं नाव आहे बॅस्टियन ॲट द टॉप विच इज इन दादर आपल्या मुंबईमध्ये. सो गाईज तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, हे शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचं रेस्टॉरंट आहे जे खूप फेमस आहे आणि जे 48th फ्लोअर 48व्या मजल्यावरती आहे. आणि म्हणूनच मी सगळे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि रिव्ह्यू देणार आहे या रेस्टॉरंटचा. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. दर आठवड्याला मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग्स घेऊन येत असते. सो प्लीज सबस्क्राईब अँड लेट्स स्टार्ट विथ टुडेज व्हिडिओ. सो गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि हा आहे व्ह्यू आमच्या 21st फ्लोअरच्या बॅल्कनीमधून. केवढा सुंदर आणि सुरेख असा सनराईज दिसतो आहे. वाव. आणि आम्ही नंतर आमचं पटापटा आवरलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत रोहितच्या घरी, हू इज टुडेज बर्थडे बॉय. आणि रोहित आणि ऐश्वर्या हे आमचे खूप जास्ती क्लोज फ्रेंड्स कम आमचे फॅमिली मेंबर्स आहेत आणि त्यांच्यासोबतच आम्ही जाणार आहोत आज बॅस्टियनला. सो ही इज रोहित अँड ऐश्वर्या अँड त्यांचं छोटंसं क्यूट बेबी बनी. आणि आम्ही सगळे असे मस्त एन्जॉय करत चिल आउट करत चाललेलो आहोत. हे आहे अटल सेतू आणि आम्हाला एक्सक्लुझिव्ह अटल सेतू बघायचं होतं. सो आम्ही अटल सेतूच्या रोडनेच जाणार आहोत मुंबईला आणि खूप मस्त असं अटल सेतूचा रोड बघत आम्ही आता चाललेलो आहोत आणि आम्हाला खूप आवडलं. फुल डे आम्ही काय केलं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. पण आत्ता सध्या आम्ही डिनरसाठी आलेलो आहोत बॅस्टियनच्या लोकेशनला, जे की आहे कोहिनूर सेंटरमध्ये विच इज इन दादर. आणि आता आम्ही पटकन मस्त फ्रेशन अप होऊन चेंज केलेला आहे आणि आता आम्ही वरती चाललेलो आहोत. सो ॲक्च्युली आमचा जो स्लॉट होता हा होता सनडाऊनर स्लॉट विच इज 5 PM to 7 PM. सो मी तेव्हा रेकॉर्डिंग नाही करू शकले कारण आम्हाला लेट झालं होतं. सो मी येताना रेकॉर्डिंग केलं म्हणून तुम्हाला हा नाईट व्ह्यू दिसतो आहे. सो आपल्याला याच बिल्डिंगच्या 48व्या मजल्यावरती जायचं आहे आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला हा लॉबी एरिया दिसतो आणि इथं बॅस्टियनचं काउंटर होतं. सो तिथं जाऊन तुम्हाला प्रायर रिझर्वेशन करावं लागतं. कमीत कमी 2 ते 3 दिवस अगोदर बुकिंग करावं लागतं, जे की आम्ही केलेलं होतं. आणि इथं जाऊन तुम्ही सांगितल्यानंतर ते तुम्हाला लिफ्टनीवरती घेऊन जातात. सो खूप सुपर फास्ट अशी यांची एलिव्हेटर आहे आणि विदिन 1 to 1.5 मिनिट आपण 48th फ्लोअरवरती पोचतो. अँड नाव द लिफ्ट विल ओपन. सो खुल जा सिम सिम. सो गाईज वाव, तुम्ही पाहू शकता डोर ओपन झाल्या इथले वाइब्स अँड इथला लुक. ओ माय गॉड, इट इज सो लविंग अँड मेस्मरायझिंग. सो हा आहे 5 PMचा लुक, जो की सनडाऊनरचा टायमिंग असतो. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही हाच टायमिंग बुक करा 5 to 7 वाला. सो तुम्हाला डे अँड नाईट दोन्हीचा इथला ॲम्बियन्स आणि व्ह्यू एन्जॉय करता येईल. आणि तुम्ही पाहू शकता इंटिरियर्स केवढे क्लासिक आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण जणू असं एखाद्या केव्हमध्ये बसलेलो आहोत का काय. आणि फुल टू केव्ह थीम आहे यांची आणि त्यांचे फॅन वगैरे पण तुम्ही पाहू शकता केवढे युनिक आहेत. ते आय थिंक फॅन नव्हतं का काय होतं, आय डोंट नो, बट खूप भारी होतं जे पण होतं ते. आणि डुग्गू आणि बनी खूप छान एन्जॉय करत आहेत. खाली 48 मजल्यावरतून बघायचं त्यांना व्ह्यू खूप छान वाटत होतं आणि समोर तुम्ही आपली मुंबईची स्कायलाईन बघू शकता. आणि खूप छान आहेत इंटिरियर्स, फुल लाईटिंग वगैरे आहे. त्यांनी खूप मस्त ॲस्थेटिकली मेंटेन केलेलं आहे आणि खूप टाईपचे सिटिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे. सोफा आहे, चेअर्स आहेत, युनिक थीम्सचे सगळे सोफा अँड चेअर्स होते. आणि असे खूप त्यांनी छान डेकोरेटिव्ह आयटम्स पण तिथं प्लेस केलेले आहेत. सोबतच लाईटिंग पण डे टाईमला चालू होतं. सो ओव्हरऑल एक असं ऑफ व्हाईट थीम आहे आणि खूप भारी आहे. हा आहे सेकंड पार्ट ऑफ बॅस्टियन, जे की राईट साईडला आल्यानंतर तुम्हाला हा एरिया
एरिया बघायला भेटतं. हा पण सेम रेस्टॉरंटचाच एक पार्ट आहे. इथं थोडेसे वेगळ्या टाईपचे सिटिंग्ज आहेत आणि इथनं तुम्हाला आणखीन छान व्ह्यू असं भेटतो, कारण इकडनं आपल्याला सी लिंकचा ब्रिज दिसतो आणि इथं त्यांनी एक स्विमिंग पूल क्रिएट केलेला आहे जिथं आपण जाऊन फोटोज वगैरे काढू शकतो आणि सिटिंगसुद्धा आहे तिथं आजूबाजूला. सो आपण पूल रेस्टॉरंट बिसाईड द पूल किंवा टेबल बिसाईड द पूल म्हणून आपण याचा एन्जॉय करू शकतो. आणि तुम्ही वरती जर बघितलं तर त्यांनी अशी वरती इथं असे आर्टिक्राफ्ट्स मोठे मोठे तयार केलेले आहेत लाईट्ससाठी आणि ते गाईज मूव्ह होतात. ते खूप भारी वाटतं. तुम्ही बघा, मी स्लोली तुम्हाला दाखवत आहे, तुम्हाला ते हळूहळू खालीवर जाताना दिसत असतील आणि वेगवेगळ्या मल्टिपल कलरचे हे लाईट्स आहेत. सोबतच हे आपल्याला असं स्टोनमधून पाणी पडतानाचं दिसतं. हे पूर्ण एक गुहेमध्ये आल्यासारखं आपल्याला फील येतो आणि खूपच छान त्यांनी ग्रीन ट्रीज वगैरे पण आतमध्ये लावलेले आहे. व्हाईट अँड ऑफ व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे आणि स्विमिंग पूलमधला पाण्याचा पण कलर तुम्ही पाहू शकता, एकदम असा पेल ब्ल्यूइश टोनमध्ये आहे. सो खूप भारी वाटतं. खूप मोठे मोठे यांचे विंडोज आहे ज्याच्यामधनं आपल्याला खूप भारी असा व्ह्यू बघायला भेटतो. 48वा मजला म्हणजे खूप वरती असतो आणि सगळ्या बिल्डिंग्स आपल्याला दिसतात तिथनं मुंबईच्या. एवढा भारी व्ह्यू मी मुंबईमधनं कधीच ह्याच्या अगोदर बघितलेला नव्हता आणि वन ऑफ द बेस्ट सनडाऊनर मी पाहिलं माझ्या लाईफमधलं त्या दिवशी. सो थँक्यू सो मच रोहित अँड ऐश्वर्या फॉर दिस मेस्मरायझिंग पार्टी अँड दिस लवली इव्हनिंग स्पेंड विथ यू गाईज. आणि खूप छान असे मस्त हे फाउंटेन्स आहेत. सो इथे आपण फोटोज वगैरे खूप भारी येतात. आम्ही खूप फोटोज क्लिक केले इथे. इंस्टाग्रामसाठी वगैरे तुम्ही इथनं पिक्स काढू शकता आणि यांचं बार काउंटर पण आहे. सो तुम्ही तिथे जाऊन पण बारमधून तुम्ही बार्समधून कॉकटेल्स मॉकटेल ड्रिंक्स ऑर्डर करू शकतात. आणि असे त्यांनी इथं स्टोन्स वगैरे पण ठेवलेले आहेत बसायला. प्रॉपर असं स्टोन एजचा फील येतो, गुहेमध्ये आल्याचा फील येतो आहे आपल्याला. आणि आता मी तुम्हाला विंडोमधनं व्ह्यू दाखवणार आहे. सो हा आहे ह्या साईडचा व्ह्यू आणि पलीकडच्या साईडनी आपल्याला सीलिंग बघायला भेटते. वाव गाईज, जस्ट लुक ॲट इट. केवढा भारी आहे हा व्ह्यू, खूपच मस्त. आम्ही खूप वेळ बघत बसलो होतो आणि इथनं सनसेट पण खूप अमेझिंग दिसतो. इथे त्यांनी फुल टू लाईटिंगमध्ये बॅस्टिन असं मोठं नाव लिहिलेलं आहे जिथे सगळे लोक जाऊन फोटोज काढतात. सो फोटोग्राफीसाठी हा बेस्ट प्लेस आहे आणि आपल्याला समोर सीलिंग दिसत आहे विंडोमधनं आणि खूप भारी वाटत आहे इथे गाईज. मला खूप आवडलं, मला चौघांना खूप म्हणजे खूप आवडलं. वाईब, इथलं ॲम्बियन्स, इंटिरियर्स, एव्हरीथिंग वॉज जस्ट टॉप नॉच, व्हेरी क्लासिक. आणि आपण आता इथनं पुन्हा एकदा व्ह्यू बघणार आहोत. तुम्हाला मगाशी मी तिकडचा दाखवला, हा आहे सीलिंगचा व्ह्यू जो आपल्याला मधल्याच ह्याच्यामधनं बघायला भेटणार आहे. आणि खूप छान असं हे बॅस्टिन आहे. इथे पण त्यांनी क्रॉकरीज ठेवलेले आहेत, मोठे मोठे खूप ह्यूज साईजचे होते हे आणि खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही फूड ऑर्डर केलं आणि आता आम्ही फूडमध्ये काय काय खाल्लं ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो आमचं टेबल तुम्हाला दिसत आहे, हे आहेत नाचोज, हे आहे ॲव्होकॅडो टोस्ट, ह्याच्यानंतर हे होते प्लेन फ्राईज. हे त्यांचं एक वन ऑफ द फेमस पनीरची डिश आहे आणि आम्ही पास्तासुद्धा ऑर्डर केलेला होता. सो मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते की आम्ही कोणते कोणते डिशेस ऑर्डर केलेले होते आणि एव्हरीथिंग वॉज व्हेरी यमी. हे आहे पास्ता, मॅक चीज पास्ता. सो खूप यमी होता, फुल ऑन त्याच्यामध्ये चीज होतं. त्याच्यानंतर रोहित आणि ऐश्वर्याला पण फार आवडत होतं सगळं, आम्ही मस्त खूप खात होतो. ॲव्होकॅडो टोस्ट ऐश्वर्याला फार आवडलं अँड सोबतच बाकीच्या पण गोष्टी आम्ही सगळे एन्जॉय करत होतो मस्तपैकी. सो दिस इज पनीर आणि ही पनीरची डिश आहे. साईडला पूर्ण चीज आहे, मेल्टेड चीज. हे होते प्लेन फ्राईज जे आम्ही बनी करता मागवले कारण की तो खूप छोटा आहे, सो तो तिखट खात नाही. हे आहेत नाचोज आणि ॲव्होकॅडो टोस्ट आम्ही फिनिश केलं, आय एम सॉरी. आणि हे आहे पास्ता. सो आम्ही एवढे सगळे डिशेस ऑर्डर केलेले होते आणि सगळेच्या सगळे खूप क्लासिक होते. बॅक साईडचा व्ह्यू बघा गाईज, सनसेट होत आहे आता आणि खूपच मस्त वाटत आहे. नंतर आम्ही बॅस्टियनचा जो सिग्नेचर पुल मी अप केक आहे जो की खूप फेमस आहे तो ऑर्डर केला होता रोहितचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. अँड ही पुल्ड इट अप अँड दिस इज द वे. त्याच्यामधनं ते पूर्ण मेल्टेड चॉकलेट, आय डोंट नो वॉट इट इज बट ते पडतं खाली आणि खूप भारी हा केक आहे. केक आहे, ब्राउनी आहे, आईस्क्रीम आहे, काय आहे माहीत नाही बट त्याला पुल मी अप केक बोलतात. आणि सिग्नेचर डिश आहे बॅस्टियनची, ती सगळे सेलिब्रिटी, शिल्पा शेट्टी, कुंद्रा, सगळ्या लोकांना मी हेच खाताना बघितलेलं आहे. सो तुम्ही पाहू शकता ते खूप भारी टेस्ट करतं
आणि इव्हनिंग झाल्यानंतर ते असे कॅन्डल्स लिटअप करून देतात आपल्या टेबलवरती. सो कॅन्डल लाईट डिनर आपण म्हणू शकतो. सो हे टायमिंग्सला खूप स्ट्रिक्ट आहेत गाईज. आमचं 5चं बुकिंग होतं, पण आम्हाला 20 मिनटंच लेट जाणं अलाउड असतं, आय मीन प्रत्येकालाच. सो आम्हाला 2 मिनटं एक्स्ट्रा लेट झाला होता तरी त्यांनी आम्हाला म्हणजे इझिली सोडलं नाही. आम्हाला थोडंफार रिक्वेस्ट करावी लागली तेव्हा त्यांनी आम्हाला अलाव केलं. सो बी व्हेरी पंक्च्युअल रिगार्डिंग टायमिंग. आणि हाच टायमिंग तुम्ही बुक करा 5 to 7 वाला, बिकॉज त्याच्यामुळे तुम्हाला डे अँड नाईट दोन्ही बघायला भेटेल. सो डुग्गू मस्तपैकी पुलमी अप केक खाऊन मस्तपैकी एन्जॉय करतो इथे. आणि खूप भारी वाटत होतं. रात्र होत गेली तसं आणखीन छान वाटायला लागलं, कारण इंटिरियरचे जे लाईटिंग वगैरे होतं ते जास्त हायलाईट होत होतं आणि आम्हाला नाईट व्ह्यू पण बघायला भेटत होता. सो अशा प्रकारे आम्ही मस्त ॲम्बियन्स एन्जॉय करत होतो. बर्थडेज वगैरे असलं का त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी काही नाही आहे. तुम्ही तुमचं केक किंवा डिझर्ट ऑर्डर करायचं, ते आपल्याला जस्ट प्लेटिंग करून देतात, त्याच्यावरती हॅपी बर्थडे लिहून देतात. सो अशा प्रकारे त्यांनी पण रोहितसाठी लिहून दिलं होतं. हा होता आमचा टेबल, जो की आम्ही विंडो साईड एस्पेशली रिक्वेस्ट करून घेतलेला होता. आणि नंतर आम्ही इथं मस्तपैकी फोटोज काढत होतो. आणि ते जे तुम्हाला दिसतं आहे ओपन, त्याच्या मागे त्यांचं किचन आहे, जे त्यांनी पार्शली बंद ठेवलेलं होतं आणि पार्शली ओपन होतं. सो ओपन किचन कॉन्सेप्ट आहे इथे सुद्धा. आणि वरती असे इंटेरियर्स आणि लाईटिंगचं टाईप बघा गाईज, एवढे युनिक लाईटिंग्स मी कधीच नव्हते बघितलेले. समथिंग नेटसारखं पण असं त्यांनी वरती लावलेलं आहे. आणि मोठे मोठे लॅम्प्स आहेत. खूपच क्लासिकली डिझाईन केलेलं आहे इंटिरियर त्यांचं. सो आय विल रेकमेंड दिस. ॲम्बियन्स टॉप नॉच आहे, फूड टॉप नॉच आहे, क्वांटिटी पण भारी आहे. सो गाईज नेक्स्ट मी आता तुम्हाला यांचा मेन्यू कार्ड दाखवते. सो तुम्ही रेट बघू शकता. इथले रेट्स ॲक्च्युली खूप जास्त हाय आहेत, बिकॉज हे खूप लक्झरियस रेस्टॉरंट आहे. सो बट स्टील वी फेल्ट की आहे वर्थ द हाईप, बिकॉज आहे तिथलं ॲम्बियन्स आणि फूडचं प्रेझेंटेशन, फूडचं टेस्ट अँड ऑल खूपच मस्त आहे. मोस्टली व्हेजिटेरियन मेन्यू आहे आणि शिल्पा शेट्टीनी मोस्टली इथं सगळं विगन अँड ग्लुटेन फ्री मेन्यू ठेवलेला आहे. सो खूप चांगलं आहे. जे खूप डाएट कॉशियस वगैरे आहे त्या लोकांसाठी. सोबतच यांचं बार मेन्यू पण आहे सेपरेटवाला. आणि तुम्ही एक्सक्लुझिव्हली पण काय पाहिजे असेल तर तुम्ही ते पण डिमांड करू शकताय. आणि हा आहे आपला समोर दिसणारा आपल्याला व्ह्यू, नाईट व्ह्यू जो मी तुम्हाला दाखवत आहे. त्यांचं म्युझिक पण खूप छान प्ले होत असतं बॅक एंडला आपल्याला तिथे, आणि ते पण खूप छान वाटतं ऐकायला. म्युझिक पण खूप भारी होतं. सो अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी फोटोज काढत होतो. डुग्गू फुल ऑन पार्टी मोडमध्ये होता आणि मस्त तो तिथल्या म्युझिकवरती चिल आउट करत होता. अँड ही वॉज व्हेरी हॅपी. सो गाईज बुकिंगसाठी मी तुम्हाला खाली नंबर आणि डिटेल्स देणार आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. सोबतच मी तुम्हाला ॲड्रेस पण मेन्शन करेल. सो हे होतं मुंबईचं बॅस्टियन. आता आपल्या पुण्यामध्ये सुद्धा एक बॅस्टियन ओपन झालेलं आहे. सो तुम्ही ते पण ट्राय करू शकता. आम्ही तिथले रिव्ह्यूज बघितले होते, सो आम्हाला तेवढे खास नाही वाटले. सो आम्ही मुंबईला गेलो. ऑल्सो मुंबईचं 48 फ्लोअर आहे. सो आम्हाला ते पण बघण्यामध्ये इंटरेस्ट होता. सो आम्ही इथे आलो. आणि आय वुड लाईक टू टेल यू गाईज की तुम्हाला कमीत कमी 2 दिवस अगोदर ह्याचं प्रायर बुकिंग करावं लागतं. आणि मी रेकमेंड केलेला स्लॉटच तुम्ही बुक करा. आणि सोबतच इथं अप्रॉक्सिमेटली पर पर्सन बिल हे 2000 रुपीज होतंच. ते कधी कधी कवर चार्जेस पण घेतात किंवा नाही घेतात, तरी पण त्यांना अप्रॉक्सिमेटली तेवढंच बिल पाहिजे असतं. सो पर पर्सन 2000 असं तुम्ही अप्रॉक्सिमेटली पकडून चाला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि रिव्ह्यू करायचं झालं तर सगळ्यासाठी मी 10 on 10 देईल. फक्त फूडला मी 9 on 10 देईल, बिकॉज थोडंसं कॉस्टली होतं. आणि हे होतं आमच्या 4 जणांचं बिल. सो तुम्ही बघू शकता की किती बिल होतं. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.